गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू ई लर्निंग प्रोग्राम. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये आपण 2 पॉईंट पाहिलेले आहेत. पहा, पहिला पॉईंट आपण पाहिलेला आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टू टँजंट अँड नॉर्मल. तसं सेकंड पॉईंट पाहिलेला आहे आपण डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. आणि आपण पुढचा जो पॉईंट आहे आता तो थर्ड पॉईंट जो आहे ॲप्रॉक्सिमेशन. तर पाठीमागे आपण एक डेरिव्हेटिव्हमध्ये डेफिनेशन पाहिलेली, डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ॲट ए पॉईंट. तर काय डेफिनेशन आहे पहा. तर ॲप्रॉक्सिमेशन, थर्ड पॉईंट ॲप्रॉक्सिमेशन बाय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ॲट ए पॉईंट एक्स इक्वल टू ए. तर ही डेफिनेशन आहे f dash a is equal to limit h tends to 0 f of a plus h minus f of a divided by h. हे आपण आता पाठीमागे जे डेरिव्हेटिव्ह जो चॅप्टर आहे त्यामध्ये ही डेफिनेशन आपण पाहिलेली. तर याचं मीनिंग काय आहे पहा. दिस ऑल्सो मीन्स दॅट f of a plus h minus f of a divided h approaches to f dash a as h tends to 0. ही जी टर्म आहे f of a plus h minus f of a divided by h ही approaches to f dash a as h tends to 0. Thus if h is very small, त्यामध्ये h जर स्मॉल असेल, व्हेरी स्मॉल असेल, then we can say that f of a plus h minus f of a divided by h is approximately equal to f dash a. आणि हेच कसं लिहायचं, we can write this as f of a plus h minus f of a divided by h is approximately equal to f dash a. हा h जो आहे लेफ्ट साइडला, हा डिवाइड जो आहे तो राईट साइडला घेतला तर मल्टिप्लाय होईल. मग पुढच्या स्टेपला राईट साइडला घेतला तो मल्टिप्लाय झाला. आणि मग f ऑफ a प्लस h कसं लिहिता येईल, तर f ऑफ हा मायनस f ऑफ a इकडे राईट साइडला घेतला तर प्लस होईल. म्हणून f ऑफ a प्लस h इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू f ऑफ a प्लस h इंटू f डॅश a. हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युला म्हणायचं अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला. This is a formula for approximation of f of a plus h when h is very small and f dash a is not equal to 0. त्यामध्ये f dash डेरिव्हेटिव्ह जो आहे त्या पॉइंटला नॉट इक्वल टू काय पाहिजे, 0 आला पाहिजे. तर हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला आहे, तर f ऑफ a प्लस h इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू f ऑफ a प्लस h इंटू f डॅश a. हा जो फॉर्म्युला आहे याला म्हणायचा अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला. मग आता यावरती काही एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल आपण पाहूया. तर एक्झरसाइज 2.2 आहे. क्वेश्चन आहे फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द गिवन फंक्शन ॲट रिक्वायर्ड पॉईंट. असा क्वेश्चन परीक्षेमध्ये 3 मार्कसाठी तुम्हाला विचारू शकतात. पहा, पहिलं एक्झाम्पल पाहू आपण. 4.01 ब्रॅकेट रेज टू पॉवर 3 याची आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड करायची. मग सोल्युशन लिहिताना सुरुवातीला फंक्शन लिहिता आलं पाहिजे. लेट f ऑफ x इक्वल टू एक्स क्यूब. जी ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे त्याला x म्हणायचं. मग f ऑफ x इज इक्वल टू एक्स क्यूब हे फंक्शन मिळालं आपल्याला. याला इक्वेशन नंबर 1 लिहिलं. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचं, कारण की आपल्याला f ऑफ a पाहिजे, f डॅश a पण पाहिजे. म्हणून f ऑफ a ची व्हॅल्यू फाइंड करायची, f डॅश a ची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणून दिलेलं फंक्शन जे आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर डेरिव्हेटिव्ह एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. म्हणून f डॅश x इज इक्वल टू 3x स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 2 लेट. आता x म्हणजेच काय, तर ही जी x आहे x इज इक्वल टू a प्लस h.
4.01 कसं लिहायचं तर ए प्लस एच मध्ये लिहायचं. मग ती कसं लिहिता येईल 4 प्लस 0.01 यांची ॲडिशन घेतली तर ही येणार आहे 4.01 येणार आहे. मग हे जर कम्पेअर केलं तर ए ची व्हॅल्यू येईल 4, एच ची व्हॅल्यू येईल 0.01. ए ची व्हॅल्यू आली 4, एच ची व्हॅल्यू आली 0.01. एच जो आहे एच व्हेरी स्मॉल असला पाहिजे, म्हणून कम्पेअर करताना एच ची व्हॅल्यू व्हेरी स्मॉल असली पाहिजे. मग फॉर एक्स इक्वल टू ए इक्वल टू 4 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किंवा ए ची व्हॅल्यू 4 इन इक्वेशन 1 मध्ये ठेवली तर काय येईल पहा, एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ 4 इज इक्वल टू, इथे एक्स इक्वल टू 4 ठेवलं, 4 चा क्यूब आणि 4 चा क्यूब आहे 64. तसंच फॉर एक्स इक्वल टू ए इक्वल टू 4 फ्रॉम इक्वेशन 2 देन वी गेट एक्स इक्वल टू 4 सेकंड इक्वेशन मध्ये ठेवलं तर एफ डॅश 4 इज इक्वल टू एफ डॅश ए इज इक्वल टू एफ डॅश 4 इज इक्वल टू 3 इंटू 4 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर येईल 16, 16 इंटू 3 48. एफ डॅश एफ ऑफ 4 फाइंड केलं, एफ डॅश 4 फाइंड केलं. मग बाय युजिंग अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला, मग फॉर्म्युला लिहायचा एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. मग याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवायचे, ए ची व्हॅल्यू काय आहे, एच ची व्हॅल्यू काय आहे याच्यामध्ये ठेवली तर एफ ऑफ 4 प्लस 0.01 इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू एफ ऑफ 4 प्लस एच इंटू एफ डॅश 4. आता यांची जर ॲडिशन घेतली 4 प्लस 0.01 ची तर काय येईल 4.01 येईल. आणि ते व्हॅल्यू ठेवली एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू, एच ची व्हॅल्यू, एफ डॅश 4 ची व्हॅल्यू. मग पहा यांची ॲडिशन घेतली तर एफ ऑफ 4.01 इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू आली 64 प्लस 0.01 इंटू 48. आता 48 इंटू 0.01चे मल्टिप्लिकेशन घ्यायचं. हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला तुम्हाला घेता येईल, यायलाच पाहिजे, कारण परीक्षेला तुम्हाला असं कॅल्क्युलेशन तुम्हाला घ्यायचे. त्याच्यासाठी मल्टिप्लिकेशन जे आहे व्यवस्थित घ्या. आणि एफ ऑफ एक्स आहे एक्स क्यूब. मग एफ ऑफ 4.01 काय येईल तर 4.01 चा क्यूब येईल. 4.01 चा क्यूब इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू, मग 64 प्लस हे मल्टिप्लिकेशन येईल 0.48 आणि 64 प्लस 0.48 येईल 64.48. ही आली कशाची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आली तर 4.01 ब्रॅकेट क्यूबची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आली 64.48. आता ॲन्सर बरोबर आहे की नाही कसं ओळखायचं, 4 चा जर क्यूब घेतला तर तो आपला काय येतो 64 येतो. मग 4 पेक्षा ग्रेटरच व्हॅल्यू आहे म्हणून 64 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू आली पाहिजे अप्रॉक्सिमेट. असंच आता एक सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. सेकंड आहे स्क्वेअर रूट ऑफ 8.95. आता दिलेलं जे फंक्शन आहे त्यावरून सोल्युशन लिहिताना लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू रूट एक्स, म्हणजे रूटमध्ये जे नंबर आहे तो नंबर एक्स म्हणायचा. मग फंक्शन मिळणार आपल्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू रूट एक्स. मग त्याला इक्वेशन नंबर 1 लिहिलं, डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर एफ डॅश एक्स येईल रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. त्याला इक्वेशन नंबर 2 लिहिलं. पुढे लेट एक्स इक्वल टू ए प्लस एच. आता ए ची अशी व्हॅल्यू घ्यायची की त्याचं रूट फाइंड झालं पाहिजे, म्हणून मी ए ची अशी व्हॅल्यू घेतली 9 की 9चं स्क्वेअर रूट फाइंड होईल, म्हणून ए ची व्हॅल्यू लिहिली 9. मग एच काय घ्यावं लागेल तर एच मला घ्यावं लागेल -0.05. 9 - 0.05 यांचं जर सबस्ट्रॅक्शन घेतलं तर ते येईल 8.95. मग हे कम्पेअर केलं तर ए ची व्हॅल्यू येईल 9, एच ची व्हॅल्यू येईल -0.05.
आता ही ए ची व्हॅल्यू जी आलेली ही इक्वेशन 1 मध्ये ठेवायची, इक्वेशन 2 मध्ये ठेवायची. मग फॉर x इक्वल टू a इक्वल टू 9 फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट therefore f of a is equal to f of 9 is equal to root 9. इथे ठेवली व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये आणि रूट 9 ची व्हॅल्यू आली 3. तसंच x इक्वल टू 9 सेकंड इक्वेशन मध्ये ठेवायची. फॉर x इक्वल टू a इक्वल टू 9 फ्रॉम इक्वेशन 2 then we get therefore f dash a is equal to f dash 9 is equal to 1 upon 2 into root 9 आणि रूट 9 ची व्हॅल्यू आहे 3. 1 अपॉन 2 इंटू 3 म्हणजेच 1 अपॉन 6. असे एफ ऑफ ए ची व्हॅल्यू फाइंड केली, एफ डॅश ए ची व्हॅल्यू फाइंड केली. त्यानंतर फॉर्म्युला अप्लाय करायचा बाय युझिंग अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला. तर तो फॉर्म्युला आहे एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. मग त्यामध्ये व्हॅल्यू ठेवली, ए ची व्हॅल्यू ठेवली, एच ची व्हॅल्यू ठेवली. मग एफ ऑफ 9 मायनस 0.05 इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू एफ ऑफ 9 प्लस एच इंटू एफ डॅश 9. इथे 0.05 पाहिजे. त्यानंतर एफ ऑफ 9 ची व्हॅल्यू ठेवली, एफ डॅश 9 ची व्हॅल्यू ठेवली. यांचं जर सबस्ट्रॅक्शन घेतलं तर ते 8.95. म्हणून एफ ऑफ 8.95 इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू मायनस 0.05 इंटू 1 अपॉन 6. आता 0.05 ला 6 ने डिवाइड करायचं, त्याचं मल्टिप्लिकेशन डिवाइड केलं, 0.05 ला डिवाइड केलं 6 ने, ती व्हॅल्यू येईल 0.0083. आणि एफ ऑफ एक्स इज इक्वल टू रूट एक्स आहे. मग एफ ऑफ 8.95 काय येईल, रूट ऑफ 8.95. म्हणून 8.95 is approximate equal to 3 minus 0.0083. आता यांचं सबस्ट्रॅक्शन घ्यायचं. मग सबस्ट्रॅक्शन येईल is approximate equal to 2.9917. ही आली कशाची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आली, 8.90 स्क्वेअर रूट ऑफ 8.95 ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आली 2.9917. असं थर्ड एक्झाम्पल पाहू आपण. एक अल्जेब्रिक पॉवर घेतलं एक स्क्वेअर रूट मध्ये. आता एक ट्रिग्नोमेट्रिक पाहूया आपण. थर्ड नंबर आहे साइन 61 डिग्री गिवन दॅट 1 डिग्री इज इक्वल टू 0.0175 आणि रूट 3 ची व्हॅल्यू दिलेली 1.732. हे तुम्हाला दिलेलं आहे, गिवन दिलेलं आहे, व्हॅल्यू दिलेली, 1 डिग्रीची व्हॅल्यू दिली, रूट 3 ची व्हॅल्यू दिलेली. आता फंक्शन लिहिताना काय करायचं, साइनचा जो अँगल आहे त्याला एक्स म्हणायचं. मग फंक्शन मिळेल आपल्याला लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स. याला इक्वेशन नंबर 1. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डिवाय बाय एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, एफ डॅश एक्स. एफ डॅश एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. याला इक्वेशन नंबर लिहिलं सेकंड. मग लेट एक्स इक्वल टू काय, ए प्लस एच. मग 61 अशी व्हॅल्यू घ्यायची की ए ची व्हॅल्यू जर घेतली तर साइनची व्हॅल्यू फाइंड झाली पाहिजे. मग मी इथे ए ची 60 डिग्री घेतलं, राहिलं किती मग 61 डिग्री येण्यासाठी 1 डिग्री. म्हणून ए प्लस एच इज इक्वल टू 60 डिग्री प्लस 1 डिग्री. मग हे कम्पेअर करायचं. फक्त ए ची व्हॅल्यू घेताना त्या फंक्शन मध्ये ठेवल्यानंतर त्या फंक्शनची व्हॅल्यू फाइंड झाली पाहिजे, अशी ए ची व्हॅल्यू घ्यायची. मग ए ची व्हॅल्यू येईल 60 डिग्री, एच ची व्हॅल्यू येईल 1 डिग्री आणि 1 डिग्रीची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 0.0175 रॅडियन. मग सुरुवातीला पुट करायचं. फॉर एक्स इक्वल टू ए इक्वल टू 60 डिग्री फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट. मग इक्वेशन 1 मध्ये ठेवली एक्स इज इक्वल टू 60 डिग्री. therefore f of a is equal to f of 60 degree is equal to sin 60 आणि sin 60 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे √3/2. ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू ज्या आहेत प्रत्येक अँगलच्या त्या माहीतच पाहिजे. त्यानंतर
x इक्वल टू 60 डिग्री जे आहे सेकंड इक्वेशन मध्ये ठेवली. फॉर x इक्वल टू a इक्वल टू 60 डिग्री फ्रॉम इक्वेशन 2 वी गेट. सेकंड इक्वेशन मध्ये ठेवली तर f डॅश a इज इक्वल टू f डॅश 60 डिग्री इज इक्वल टू 60 डिग्री इज इक्वल टू कॉस ऑफ 60 डिग्री आणि कॉस 60 ची व्हॅल्यू असते 1/2 आणि 1/2 म्हणजे 0.5. मग आपण f ऑफ a ची व्हॅल्यू फाइंड केली, f डॅश a ची व्हॅल्यू फाइंड केली. मग पुढे फॉर्म्युला अप्लाय करायचा बाय युजिंग अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला. तो फॉर्म्युला लिहायचा f of a plus h is approximate equal to f of a plus h into f dash. फॉर्म्युला लिहिला. मग त्यामध्ये आता व्हॅल्यू ठेवायची. a ची व्हॅल्यू काय आहे, h ची व्हॅल्यू काय आहे. मग f of 60 डिग्री प्लस 1 डिग्री इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू f of 60 डिग्री प्लस h into f dash 60 डिग्री. मग 60 डिग्री प्लस 1 डिग्री म्हणजे 61 डिग्री म्हणजे मग f of 61 डिग्री इज इक्वल टू √3/2 प्लस 0.0175 याची व्हॅल्यू आणि f डॅश 60 डिग्रीची व्हॅल्यू 0.5. यांचं सुरुवातीला मल्टिप्लिकेशन घ्यायचं 0.0175 इंटू 0.5. मग ते मल्टिप्लिकेशन घेतलं. त्यानंतर √3 ची व्हॅल्यू इथे ठेवली. √3 ची व्हॅल्यू आहे 1.732. त्याला 2 ने डिवाइड केलं तर ते येईल 0.866 आणि f ऑफ x इज इक्वल टू आहे f ऑफ साइन x. म्हणून f ऑफ 61 डिग्री इज इक्वल टू साइन 61 डिग्री इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू 0.866 प्लस 0. या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन येईल 0.00875 आणि या दोन्हींची ॲडिशन घ्यायची. ते ॲडिशन येईल sin 61 degree is approximate equal to 0.87475. शक्यतो 4 डेसिमल प्लेस पर्यंत फाइंड करत चला. sin 61 डिग्रीची व्हॅल्यू आली 0.87475. असंच फोर्थ एक्झाम्पल पाहू आपण. आता फोर्थ नंबर आहे एक्सपोनेन्शियल आहे. एक ट्रिग्नोमेट्रिक घेतलं तर एक्सपोनेन्शियल. मग फोर्थ नंबर आहे e⁻².1 गिवन दॅट e² इज इक्वल टू 7.389. e² ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे गिवन. मग e⁻² जो पॉवर आहे त्याला x म्हणायचं. मग फंक्शन काय मिळेल, लेट f ऑफ x इक्वल टू e⁻x. त्याला इक्वेशन नंबर 1. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर f डॅश x इज इक्वल टू e⁻x. याला इक्वेशन नंबर लिहिलं सेकंड. आता लेट x इक्वल टू a प्लस h. आता हा x जो आहे कसा लिहायचा, a आणि h च्या ॲडिशन मध्ये तर 2 प्लस 0.1 यांची ॲडिशन घेतली तर 2.1 येईल. मग कम्पेअर करायची, a ची व्हॅल्यू 2, h ची व्हॅल्यू 0.1. देअरफॉर a इक्वल टू 2, h इज इक्वल टू 0.1. आता a ची व्हॅल्यू जी आहे फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवा, सेकंड इक्वेशन मध्ये ठेवा. सुरुवातीला आपण x इक्वल टू a इक्वल टू 2 फ्रॉम इक्वेशन 1 मध्ये ठेवली. देन वी गेट देअरफॉर f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ 2 इज इक्वल टू e². आणि e² ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 7.389. तसंच फॉर x इक्वल टू a इक्वल टू 2 फ्रॉम इक्वेशन 2 वी गेट सेकंड इक्वेशन मध्ये ठेवली. देअरफॉर f डॅश a इज इक्वल टू f डॅश 2 इज इक्वल टू e². सेकंड मध्ये ठेवली तर e² येईल आणि e² ची व्हॅल्यू 7.389. मग बाय युजिंग अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला लिहायचा, f of a plus h is approximate equal to f of a plus h into f dash a. मग सुरुवातीला व्हॅल्यू ठेवायच्या a आणि h ची. देअरफॉर f of 2 plus 0.1 is approximate equal to f of 2 plus h into f dash 2. आता 2 plus 0.1 म्हणजेच काय येईल, 2.1 येईल.
आणि इथे व्हॅल्यू ठेवल्या, h ची व्हॅल्यू ठेवली, f'2 ची व्हॅल्यू ठेवली, f(2) ची व्हॅल्यू ठेवली. पुढच्या स्टेप. Therefore, f(2.1) is approximate equal to 7.389 plus 0.1 into 7.389. तर 7.389 ला 0.1 ने मल्टिप्लाय केलं तर काही 1 डिजिट कुठे सरकेल? लेफ्ट साईडला सरकेल, म्हणजे 0.7389. आणि f ऑफ x इक्वल टू आहे e रेज टू x. मग f ऑफ 2.1 म्हणजेच काय येईल? e रेज टू 2.1 is approximate equal to 7.389 plus 0.7389. आता ही जर व्हॅल्यू जी आहे याची ॲडिशन घ्यायची, मग ती येईल ॲडिशन e रेज टू 2.1 is approximate equal to 8.1279. यांची ॲडिशन घेतली तर ती येईल 8.1279. ही आली e रेज टू 2.1 ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. असं परीक्षेला व्यवस्थित सोडवलं तर 3 मार्कला एक्झाम्पल असेल तर 3 मार्क मिळणार आहे. त्यांना विचारतात त्यावरती. असं 5th नंबर पाहू आपण. लॉगरिथम मध्ये आहे लॉग ऑफ 101 ची व्हॅल्यू आपल्याला अप्रॉक्सिमेट फाइंड करायची. गिव्हन दॅट लॉग ऑफ 10 टू दी बेस इथे e दिलेला आहे, नाही दिलेला म्हणजे ते कन्सिडर करायचं आपला, तिथे बेस e आहे, इज इक्वल टू 2.3026. मग जी व्हॅल्यू आहे त्याला x म्हटलं, मग फंक्शन काय मिळेल? लेट f ऑफ x इक्वल टू लॉग x. याला इक्वेशन नंबर 1. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग डिफरन्शिएट केला तर f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश x, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. त्याला इक्वेशन नंबर 2. लेट x इक्वल टू a प्लस h. आता x आहे 101, अशी व्हॅल्यू घ्यायची a ची की त्याची लॉगची व्हॅल्यू फाइंड झाली पाहिजे. मग मी 101 कसं लिहिलं? 100 प्लस 1. याची व्हॅल्यू तर स्मॉलच असली पाहिजे. मग e कम्पेअर केलं, a ची व्हॅल्यू येईल 100, h ची व्हॅल्यू येईल 1. मग व्हॅल्यू जी आहे x इक्वल टू 100 इक्वेशन 1 मध्ये ठेवायची, इक्वेशन 2 मध्ये ठेवायची. मग इक्वेशन 1 मध्ये ठेवली तर f ऑफ a इज इक्वल टू f ऑफ 100 इज इक्वल टू लॉग ऑफ 100. आणि लॉग 100 कसं लिहिता येईल? तर 10 स्क्वेअर लिहिता येईल. 10 चा स्क्वेअर म्हणजे 100, आणि 10 चा जो पॉवर आहे तो काय होणार? लॉगला मल्टिप्लाय होणार, म्हणून 2 इंटू लॉग 10. आणि लॉग 10 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 2.3026. मग 2 इंटू 2.3026 यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर 4.6052. ही आली एफ ऑफ ए ची व्हॅल्यू. तसंच इक्वेशन सेकंड मध्ये ठेवलं a इक्वल टू 100. देअरफॉर f डॅश a इक्वल टू f डॅश 100 इज इक्वल टू 1/100. आणि 1/100 म्हणजे 0.01. आता आपण f ऑफ a ची फाइंड केली, f डॅश e ची व्हॅल्यू फाइंड केली. मग फॉर्म्युला by using approximation formula, therefore f of a plus h is approximate equal to f of a plus h into f dash a. हा फॉर्म्युला पाठच करायचा. मग फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवली, a ची व्हॅल्यू 100, h ची व्हॅल्यू 1 is approximately equal to a ची व्हॅल्यू 100, h into f dash 100. आता यांची ॲडिशन घेतली f of 100 plus 1 तर 101 येईल. म्हणून f of 101 is approximate equal to f of 100 ची व्हॅल्यू आहे 4.6052 प्लस 1 इंटू 0.01. आता 1 ने मल्टिप्लाय केलं 0.01 ला तर तेच येईल. म्हणून e आणि f ऑफ x आहे log x, म्हणून f ऑफ 101 काय येईल? log ऑफ 101 येईल. म्हणून f of 101 is equal to log of 101 is approximate equal to 4.6052 plus 0.01. ही ॲडिशन येईल 4.6152. यांची ॲडिशन घेतली तर ते काय येईल? log of 101 is approximate equal to 4.6152. तर ही आली log of 101 ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. असं 6 एक्झाम्पल बघू आपण.
6 नंबर आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3x प्लस 5 ॲट एक्स इक्वल टू 1.99. एक्सची व्हॅल्यू दिलेली 1.99, फंक्शन दिलेलं आहे आणि याची आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड करायची. मग सुरुवातीला गिवन फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3x प्लस 5, याला इक्वेशन 1. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेतला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह देअरफॉर एफ डॅश एक्स इक्वल टू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून -3, 5 कॉन्स्टंट आहे म्हणून 0, याला इक्वेशन नंबर 2. डेरिव्हेटिव्ह घेतला त्यानंतर लेट एक्स इक्वल टू ए प्लस एच. आता अशी व्हॅल्यू घ्यायची एची की त्याचा क्यूब पण फाइंड झाला पाहिजे. मग 1.99 मी लिहिलं, 2 मायनस 0.01, 2 मधून 0.01 सबस्ट्रॅक्ट केलं तर 1.99 येईल. म्हणून मी ए प्लस एच फॉर्ममध्ये कसं लिहिलं 1.99 तर 2 मायनस 0.01. मग हे कम्पेअर केलं तर एची व्हॅल्यू येईल 2, एचची व्हॅल्यू येईल -0.01. आता ही ए इक्वल टू 2 इक्वेशन 1 मध्ये ठेवायची, 2 मध्ये ठेवायची. मग देअरफॉर एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ 2 इज इक्वल टू 2चा क्यूब मायनस 3 इंटू 2 प्लस 5 दॅट इज 8 मायनस 6 प्लस 5. ही ॲडिशन सबस्ट्रॅक्शन येईल 7. एफ ऑफ एची व्हॅल्यू आली 7. तसंच एक्स इक्वल टू 2 जो आहे, एक्स इक्वल टू ए इक्वल टू 2 जो आहे तो इक्वेशन सेकंडमध्ये ठेवला तर एफ डॅश ए इक्वल टू एफ डॅश 2 इक्वल टू 3 इंटू 2 स्क्वेअर मायनस 3 दॅट इज 4 इंटू 3 12, 12 मायनस 3 दॅट इज 9. एफ डॅश एची व्हॅल्यू आली 9. मग फॉर्म्युला अप्लाय केला बाय युझिंग अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला. एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. मग एफ ऑफ 2.0.01 इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू एफ ऑफ 2 प्लस एच इंटू एफ डॅश 2. यांचं सबस्ट्रॅक्शन घेतलं तर ते एफ ऑफ 1.99 इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू 7 मायनस 0.01 इंटू 9. 9 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल एफ ऑफ 1.99 इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू 7 मायनस 0.09. यांचं सबस्ट्रॅक्शन घ्या ते एफ ऑफ 1.99 इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू 6.91. तर ही आली अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. असंच एक पुढचं एक एक्झाम्पल आहे 7 नंबर. टॅन वरती आहे, टिग्नॉमेट्रिक वरती आहे. मग ते टिग्नॉमेट्रिक वरती एक्झाम्पल पाहूया आपण. दिलेला आहे टॅन इनवर्स 1.001. याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. मग जे नंबर जो आहे त्याला आपण एक्स म्हटलं, मग फंक्शन मिळेल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स. त्याला इक्वेशन नंबर 1 लिहिलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. त्याला इक्वेशन नंबर 2 लिहिलं. मग लेट एक्स इक्वल टू ए प्लस एच. आता 1.001 अशी व्हॅल्यू, ही जी व्हॅल्यू आहे ती एक्सप्रेस करायची ए प्लस एच मध्ये. एची व्हॅल्यू जर त्या फंक्शनमध्ये ठेवली तर त्याची व्हॅल्यू फाइंड झाली पाहिजे. 1 घेतलं टॅन इनवर्स 1 तर टॅन इनवर्स 1 ची व्हॅल्यू असते π/4. म्हणून मी कशी एक्सप्रेस केली 1.001 तर 1 प्लस 0.001. मग हे कम्पेअर केलं तर एची व्हॅल्यू आली 1, एचची व्हॅल्यू आली 0.001. मग एक्स इक्वल टू 1 जे आहे, एक्स इक्वल टू ए इक्वल टू 1 जे आहे इक्वेशन 1 मध्ये ठेवलं तर देअरफॉर एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ 1 इक्वल टू टॅन इनवर्स 1. आणि टॅन इनवर्स 1 ची व्हॅल्यू असते π/4. तसंच सेकंड इक्वेशन मध्ये जर ठेवलं तर एफ डॅश ए इक्वल टू एफ डॅश 1 इज इक्वल टू 1/1 प्लस 1 स्क्वेअर दॅट इज 1/2 दॅट इज 0.5. 1 हाफ मध्ये 0.5. बाय युझिंग अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युला लिहा एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ए. मग फॉर्म्युल्यामध्ये जर व्हॅल्यू ठेवली
Therefore, f of 1 plus 0.01 is approximate equal to f of 1 plus h into f dash 1. मग यांची ॲडिशन घेतली तर ते काय येईल, f of 1.001 is approximate equal to f of 1 ची व्हॅल्यू π/4, h ची व्हॅल्यू 0.01 इंटू f dash 1 ची व्हॅल्यू 0.5. यांचं मल्टिप्लिकेशन घ्या आणि f of x आहे tan इनवर्स x, म्हणून f of 1.001 is equal to tan inverse of 1.001 is approximate equal to π/4 plus 0.005. मल्टिप्लिकेशन इज 0.005. आता पाय म्हणजेच इथपर्यंत जरी सोडवलं तरी मार्क मिळणार, किंवा पायची व्हॅल्यू ठेवा 3. पायची व्हॅल्यू माहिती आहे 3.14 आणि त्याला 4 ने डिवाइड केलं तर 0.7854 प्लस 0.005 आणि यांची ॲडिशन घेतली तर ते 0.7859. तर ही आली कशाची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आली तर टॅन इनवर्स ऑफ 1.001. तर असे एक्झाम्पल परीक्षेला 3 मार्क्ससाठी विचारतात. म्हणजे आपण अप्रॉक्सिमेशन वरती 5-6 एक्झाम्पल पाहिले, वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल पाहिले. अल्जेब्रिक असेल, स्क्वेअर रूट मध्ये असेल, किंवा टिग्नोमॅट्रिक असेल, एक्सपोनेन्शियल असेल, लॉगॅरिथमिक असेल, किंवा पॉलिनॉमियल मध्ये असेल. अशा टाईपचे एक्झाम्पल परीक्षेला विचारू शकता. त्यासाठी पुस्तकमध्ये काही एक्झाम्पल आहेत ते पण सोडवत चला. थांबूया आपण इथे. थँक्यू.